सर एक टिपिकल केस स्टडी आहे की 55 एज ग्रुप मधले लोक कन्व्हिन्स होत नाहीत एफडी मधून म्युच्युअल फंड्स कडे वळायला, तर तुम्ही कसं काय त्यांना कन्व्हिन्स कराल? 55 एज असं आहे की जिथे लोक रिटर्न्सच्या पेक्षा सर्टन्टीवर बिलीव्ह करतात. दुसरी गोष्ट काय, ट्रेडिशनली त्यांनी त्यांच्या आई बाबांना पण एफडीजच मध्ये इन्व्हेस्ट करताना बघितलंय किंवा रिअल इस्टेट मध्ये बघितलंय. न्यू जनरेशन जी आहे ती म्युच्युअल फंड्स मध्ये आली. पण मित्रांनो, हे लक्षात ठेवायचे, आज नाही इन्व्हेस्ट केले तर 10 वर्षांनी तुम्ही स्वतःला खूप पोसाल. 50 lakhs invested over a period of 10 years at 15%, साधारण 1.5 करोड होतात. 50 lakhs invested in FDs at 7%, साधारण 80 ते 90 लाख रुपये होतात. 60 लाखाचा फरक पडतो. हेच 1 करोड असेल तर तो 1.25 करोडचा फरक पडतो. थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही डिसाईड करा काय करायचं. म्युच्युअल फंड जर्नी चालू तर करायची, पण कळत नाही कशी करायची, तर कमेंट सेक्शन मध्ये अपॉइंटमेंट लिहून पाठवा. प्रोसेस येईल, तुम्हाला फॉर्म भरा, माझी टीम तुम्हाला कॉल